हगवणे बंधूंचे पाय आणखी खोलात, खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याबद्दल गुन्हा दाखल. सुशीलवर कोथरूड तर शशांकवर वारजे पोलिसात गुन्हा दाखल. चंद्रहार पाटील लवकरच शिवसेनेमध्ये करणार प्रवेश. सूत्रांची माहिती. चंद्रहार पाटलांकडून चांदीची गदा देऊन उदय सामंत यांचा सत्कार. गोकुळ अध्यक्षपदासाठी आज निवडणूक. महायुती आणि मित्रपक्षांचं पारडं जड. राज्यात मान्सूनचा वेग मंदावला. आज 15 जिल्ह्यांना येलो अलर्ट. विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, तर उर्वरित महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज. बीडमध्ये बिंदुसरा नदीला पूर. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यातील कळंब आणि वशिरा तालुक्याच्या सीमा भागातील वाशिरा नदीला पूर. मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुंबईकरांना 16% मालमत्ता करवाढीचा झटका. मालमत्ता करवाढीवरून वाद चिघळण्याची चिन्ह. पुण्यातील एनडीएचा 148वा दीक्षांत संचालन सोहळा. इतिहासात पहिल्यांदाच महिला कॅडेटची तुकडी सैन्यात होणार रुजू. मुसळधार पावसामुळे अवघ्या काही सेकंदात विहीर खचली. छत्रपती संभाजीनगरच्या घारेगाव पिंपरी शिवारातली घटना सीसीटीव्हीत कैद. पंजाबचा पराभव करत बंगळुरूची थेट फायनलमध्ये धडक. बॅटिंगमधील फ्लॉप शोमुळे गुणतालिकेत अव्वल राहिलेल्या पंजाब किंग्जवर क्वालिफायर लढत खेळावी लागणार.